हाय गाईज. तर आज आपण बनवणार आहोत आलूचे पराठे. तर या आपण आलू शिजवून घेतलेले आहेत, बटाटे उकडून घेतलेले आहेत आपण. आता त्याची आपण साली काढून घेतले. त्याच्यानंतर आपण त्याला स्मॅश करूयात, मस्त बारीक करून घेऊयात बटाटे सगळे. त्याच्यामध्ये आपण सगळा मसाला टाकायचा आहे आपल्याला. मस्त असे बारीक करून घ्यायचे बटाटे, जेणेकरून त्याच्यामध्ये मोठे तुकडे राहिले नाहीत पाहिजे. हे आपण कणिक मळून घेतलेली आहे पहिलीच. आता हा बटाटे आपले सगळे स्मॅश करून झालेले आहेत. मी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो कांदा त्याच्यामध्ये आपण हा सगळा टाकणार आहोत. त्याच्यामध्ये आपण आता थोडेसे कढीपत्ते चिरून घेतलेत, तेही टाकतोय मस्त असा. आता त्याच्यामध्ये मसाला करूयात आपण तयार त्याचा. आता आपण हळद टाकली त्याच्यामध्ये अर्धा चम्मच. आता थोडंसं आपण याच्यामध्ये ओवा टाकूयात. ओवा असा जरा चोळून घ्यायचा, जेणेकरून त्याचा स्मेल आहे ना छान येतो. ओवा कधी पण असा न टाकता असं चोळूनच टाकायचा, जरा घोळून घ्यायचा त्याला, जेणेकरून त्याच्यामध्ये जर काय कचरा असेल तर तसा पण मी नीट करून ठेवलेला होता, तरी पण मी त्याला असं घोळूनच घेते, एखादं काय जाऊ नये म्हणून. तर आता याच्यामध्ये आपण थोडंसं जिरंही टाकूयात. जिरंही आपण असं चोळून घेऊन टाकणार आहे त्याच्यामध्ये, पण त्याचाही स्मेल छान येईल आपल्याला. कारण की वाटून टाकायला कसं ते मला नाही आवडत ते वाटून टाकायचं. याच्यामध्ये आता आपण सगळे मसाले टाकणार आहोत. थोडंसं मीठ चवीपुरतं टाकणार आहे. तर हे बघा, आपण हे झटकीपट तयार होणारे पराठे आहेत. कधीही आपल्याला कधी पण नाश्त्याला पाहिजे असेल तर बनवू शकतो. ही आपण मिरची पावडर त्याच्यामध्ये टाकणार आहोत. कमीत कमी 1 ते 1.5 चम्मच मिरची पावडर टाकली आहे मी. तर आता आपण याच्यामध्ये टाकतोय गरम मसाला. तर गरम मसाला टाकला आपण. हा गरम मसाला आहे आणि ते आपण हे टाकली होती धना पावडर होती, ती धना पावडर, गरम मसाला, हे सगळं आपण टाकलेलं आहे. तर आता आपण ह्याला सगळ्याला एकजीव करून घेऊयात, मस्त असं स्मॅश करून घेऊयात आपण हे, जेणेकरून हे मिश्रण मॅश करून घेतल्याच्या नंतर असे हे खूप पटकन होतात, काही जास्त त्रास नाही, काय नाही, मस्त असे होतात. हे खूप चहाबरोबर खाऊ शकता तुम्ही, दह्याबरोबर खाऊ शकता किंवा चटणीबरोबरही खाऊ शकता, लोणच्याबरोबर पण खाऊ शकता. हे कशा किंवा असेही खाऊ शकता, कारण की हे खूपच टेस्टी असतं. तर आता आपण बनवूयात. मस्त असं मी एक पिठाचा गोळा घेतला आहे, त्याच्यामध्ये आता आपण हे जे तयार करून ठेवलेलं आहे मिश्रण हे भरूयात. मस्त असं स्टफ केल्याच्या नंतर मस्त स्टफिंग करून घेतले आपण ह्याला. मस्त असं तो गोळा आपण करून घेतलेला आहे. आता मस्त असं लाटूयात आपण मस्त असे. आता आपण बघा मस्त असं त्याला पीठ लावून लाटतोय, खूप छानसं असं. जास्तही त्याला पातळ करायचं नाही आहे आपल्याला, नाहीतर त्याची भाजी सगळी बाहेर येईल, चिपकेल. तर आपला हा एकदम मस्त असा झालेला आहे. आता आपण त्याला टाकला. तर मी हे नॉनस्टिकवरती बनवते, नॉनस्टिक पॅनवरती. हे बघा बनवून तयार आहे. खूप असा छान लुक आला त्याला, खूप मस्त आहे.